शिरोळ पालिकेच्या विशेष सभेत विविध विकास कामांना मंजुरी. मंगळवारी झालेल्या शिरोळ नगरपालिकेच्या विशेष सभेत शहरात विविध विकासकामे करण्यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. येथील पालिकेच्या दीनबंधू दिनकररावजी यादव सभागृहात प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या उपस्थितीत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील विविध विकास कामांना एकमताने मंजुरी देण्यात आली. तसेच अनेक योजना राबवणे आणि मूलभूत प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शहरात आरोग्य आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक घंटागाडी व स्वच्छता विषयक साहित्याची खरेदी करणे, कल्लेश्वर तलाव येथे विद्युत व्यवस्था करणे व दुरुस्ती अनुषंगिक काम करणे, उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनासाठी शहरात आवश्यक ठिकाणी नवीन कूपनलिका खोदणे, नादुरुस्त झालेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करून नंबरिंग करणे, नागरी दलितोत्तर जिल्हास्तर योजनेमधून प्रभाग क्रमांक 8 मध्ये काळे समाज सार्वजनिक तालीम व व्यायामशाळा सभागृह बांधणे, अण्णा बाळू पुजारी घर ते सखाराम बाळू पुजारी घर रस्ता व गटर्स करणे, वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नमो उद्यान विकसित करण्यासाठी कल्लेश्वर तलाव येथे व शहरातील अन्य 2 ठिकाणी निवडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर शहरातील मूलभूत सुविधा पूर्तीसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी शहरात विविध योजना प्रभावीपणे राबवून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. विशेष सर्वसाधारण सभेत स्वच्छता वैद्यक व आरोग्य सभापती विजय आर्गे, बांधकाम सभापती सौ अनिता संकपाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ कल्पना काळे, उपसभापती सौ अनुराधा गुरव, नगरसेविका सौ सुवर्णा कांबळे, सौ सविता पुजारी, सौ रेखा कोरे, सौ विदुला यादव, सौ दीपाली फल्ले, सौ श्वेता जाधव, सौ शिवानी गांबळे, नगरसेवक दीपक भाट, राहुल कोळी, ओंकार माने गावडे, सचिन शिंदे, निलेश गावडे, अमरसिंह शिंदे, शाहुल कोळी यांनी सहभाग घेतला. या सभेस सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.